नेहमी मी इकडे तिकडे फिरायचे व्हिडिओ टाकते, पण आज अख्खं पुणे शहर हादरलं होतं आणि त्यातल्या त्यात आमचा हा DSK विश्व. 4 वर्षाच्या मुलीवर त्या नराधमाने बलात्कार केला आणि तिला ठेचून ठेचून मारलं आणि तिला आत्तापर्यंत न्याय मिळत नाही. याबद्दल मला खूप 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 खंत वाटते. काय आहे ते 4 वर्षाची मुलगी, खेळायचं बागडायचं वय तिचं आणि बिचारी तिला या अशा प्रसंगाला मुकावं लागलं आणि जग सोडून गेली. आईवडिलांचे हाल तर बेहाल आहेत. मी हा व्हिडिओ का दाखवते आहे की मुद्दाम सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, त्या मुलीला न्याय मिळू द्या, तिच्यासाठी सगळेचे सगळे रस्त्यावर या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर फॉलो करा. कोणीही इथे दाद घेत नाही आहेत. आईवडिलांची पूर्णपणे आता हालत खराब आहे. विचार करा, आपला पोटचा गोळा अशा पद्धतीने जावा, हे कोणाची इच्छा असते? आणि हे कधीच आपल्याला पण आपले मुलं आहेत, प्रत्येकाच्या घरी एकतरी एक मुलगी असेलच. प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा आणि पुढे खूप शेअर करा, जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या नराधमाला उद्याच्या उद्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर जसं शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये अशा नराधमांना चौरंग केलं जात होतं, त्या प्रकारे तरी तुम्ही भर चौकात आणून चौरंग करावा, अशी माझी अपेक्षा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे शेअर. आणि तुम्हाला काय वाटतं, या व्यक्तीला कुठली शिक्षा व्हायला पाहिजे? जनतेच्या हातात दिलं पाहिजे की उद्याच्या उद्या फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अक्षरशः मुलीची त्या बाळाला बघून, प्रेत बॉडी म्हणणार नाही, बाळ म्हणणार आहे मुद्दामून, त्या बाळाला बघून तिथला एकही व्यक्ती रडला नाही असं नाही झालं. सगळे व्यक्ती रडत होते. इवन पुरुषासारखे पुरुष ढसा रडत होते. इतकी चिमुकली ती, असं तिला गुंडाळून आणलं. मी कल्पना देखील करू शकत नाही की एवढी छोट्या मुलीवर तुम्ही कसं काय करता यार. काय या लोकांचं खरंच, अशा लोकांना ठेचत का नाहीत, मारत का नाहीत, हेच मला कळत नाही. प्लीज व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि तुम्हाला काय मत आहे ते सांगा. खरंच आईवडिलांची आता खूप बेहाल आहेत. विचार करा, पोटचा गोळा अशाने जावा. महिलांनी समोर शांत आमच्या मुलीला त्या आम्ही त्यांना सांगितलं आमची एकच मागणी, त्या माणसाला नाही.
मिनिटं थांबा. फोन लावलं, थांबा तर माझं ना. आता आमच्या ताब्यात द्या. थांबा. फोन लावलाय, थांबा. चाललंय वेगळं होईल वेगळं. पुढे जाईल नमस्कार साहेब. नमस्कार. आमची अशी इच्छा आहे की ज्या मुलीवरती हा अत्याचार झालेला आहे त्या मुलीच्या आईवडिलांसोबत आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री अमित शहाजी यावे, त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन पाहिजे. तुम्ही तो पाठपुरावा करावा म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने बघत आहोत. आज त्या मुलीचे आई बाबा मेल्यासारखे आहेत आणि आम्हाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून तुम्ही आत्ताची आत्ता सुनेत्र फाशी द्या, फाशी द्या. सरकार यंत्रणा जागे व्हा. प्रशासन जागे व्हा. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. गोठ्यात देऊन मारलं पाहिजे. आश्वासन नाही, कृती झाली पाहिजे. गाडीला हात लावायचा नाही आपण. शंभर टक्के माहिती आम्हाला. 100% तुमच्या याला काही होणार नाही एवढे आम्ही जबाबदारी घेऊ. करा. थांबा. 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. बोलू नका. थांबा ना 2 मिनिटं. 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. ऐका हे अरे 2 मिनिटं खाली बसा. खाली बसा. 2 मिनिटं खाली. या वहिनी बसा. मागे बसा. काही झालं नका सांगू. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला खेचून मारलाच पाहिजे. ताब्यात द्या. आरोपीला ताब्यात द्या. आरोपीला खेचून मारलाच पाहिजे. थांबा जरा 2 मिनिटं. फोनवर ऐकू नका का? ऐकायचं नाही का फोनवर? थांबा 2 मिनिटं. 2 मिनिटं.
दोन आठवडे सांगा. अरे तिकडे सारखं मुख्यमंत्री झाले पाहिजे. मुली पेवर असतं